नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवार उपवास कसा करावा, कधी सोडवावा, कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडवावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. श्रावणी सोमवारच्या व्रतबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय खावे, या उपवासाला भगर चालते का, हा उपवास कधी सोडवावा, सकाळी की संध्याकाळी, तसेच सोमवार सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडवावा, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे मी जे काही नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि खूप खास असा हा श्रावण महिना असणार आहे, कारण की श्रावण महिन्याची सुरुवात पहिल्या सोमवारीच होणार आहे. म्हणजे आषाढ अमावस्या ही 4 तारखेला आलेली आहे आणि पहिल्या सोमवारी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर यंदा हा महिना खूप खास आहे. श्रावणी सोमवार म्हणजे भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय असलेले या श्रावणी सोमवारमध्ये 5 सोमवार आलेले आहे. तर 5 सोमवार आले उपवास कसा करावा, तर श्रावणातील प्रत्येक दिवस महत्त्वाचे आहेत, पण यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. तर या सोमवारचा उपवास आपण कसा करावा, तर त्याचे तात्काळ फळ आपल्याला मिळेल अशी आपली इच्छा असते. तर त्यासाठी हा उपवास आपल्याला श्रावणातील पहिल्या सोमवारपासून, म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात झाली की पहिलाच सोमवार आणि पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार आलेला आहे. म्हणजे 5 ऑगस्टला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि 5 ऑगस्टलाच पहिला सोमवार आलेला आहे. तर दुसरा सोमवार हा 12 ऑगस्टला आलेला आहे. तर यावर्षी असे 5 श्रावणी सोमवार आलेले आहे. तर आपल्याला या 5 श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. श्रावणमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो. काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात, तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारीच उपवास धरतात. खरं तर उपवास हा प्रत्येकाने धरावाच व सिद्धीसही म्हणजे श्रद्धेने हा उपवास करावा. शरीर, मन व आत्मा याच्या शुद्धीकरणासाठी आणि सिद्धिकासाठी उपवास हा महत्त्वाचा आहे. म्हणजेच या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचा सुद्धा व्रत केले पाहिजे. थोडक्यात कोणाबद्दलही या दिवशी वाईट बोलू नये, त्यासोबत आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार करू नये किंवा घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटा असेही करू नये. आचरण आपण चांगले ठेवायचं आहे. उपवासाच्या दिवशी म्हणजे व्रताच्या दिवशी तरी आपण चांगले विचार करावे. सोमवार हा शंकरांचा आवडता वार आहे म्हणून समजला जातो. मग शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात. जे लोक सोमवारी भगवान शिवशंकरांची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्धी जीवनात प्राप्त होते. कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्यासाठी तिचा हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारचा उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो. म्हणून विवाहित महिलांबरोबरच अविवाहित मुली सुद्धा हे व्रत नक्कीच करू शकतात. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात जे भक्त शिवशंकरांची अंतःकरणापासून पूजा उपवास करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात असे म्हटले जाते. तर जे लोक श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहे तर त्या लोकांनी सकाळी भगवान शिवशंकरांची अगदी मनोभावे पूजा करावी. त्यांच्यावरती बेलपत्र अर्पण करावे. उपवासाच्या दिवशी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फळे किंवा दूध घेऊ शकतात. जी फळे उपवासाला चालतील ती तुम्ही उपवासा दरम्यान ताजी फळं घेतली पाहिजे किंवा दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकतात. बऱ्याच भागामध्ये श्रावण सोमवारी भगर खाल्ली जात नाही. बघा, बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत अजूनही सुद्धा रूढ आहे. आमच्या भागामध्ये सुद्धा श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही. त्याऐवजी तुम्ही साबुदाणा खिचडी सुद्धा खाऊ शकता किंवा बरेच जण उपवासामध्ये तळलेले पदार्थ खातात, पण ज्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ खाऊ शकता, जसे की रताळे असेल किंवा बटाटे असेल
असे पदार्थ तुम्ही थोडेफार खाऊ शकतात. पण वरई तांदूळ म्हणजेच भगर ही आमच्या भागामध्ये खाल्ली जात नाही. तर तुमच्याकडे खात असेल तर तरी देखील तुम्ही भगरीचा भाता सोमवारच्या दिवशी चुकूनही खाऊ नका. भगर ही आपण शिवशंकरांच्या उपवासाला खात नाही. म्हणजे तुमच्याकडे थोडीफार वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीनुसार तुम्ही खाऊ शकतात, किंवा ज्यांना काही पोटभरीचं खायचं नसेल तर त्या लोकांनी राजगिरा लाडू, खजूर, रताळे, फळे, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरी चालेल. ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केला असेल त्यांनी प्रदोषकाळी किंवा संध्याकाळीही उपवास सोडला तरीही चालेल. म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्या आणि संध्याकाळी आपण सात्विक जेवण करून उपवास सोडवला तरी चालेल. किंवा मात्र श्रावण सोमवार करत असाल तर उपवास सोडताना तुमच्या आहारामध्ये सात्विक आहाराचा तुम्ही समावेश करायचा आहे. आमच्याकडे श्रावण सोमवार सोडताना महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो, तो म्हणजे मुळा. बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच. आमच्याकडे सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ असतो ते म्हणजे वरण, भात, मुळा, शेपूची भाजी आणि चपाती. त्याचबरोबर एखादी तिखट भाजी सुद्धा असू शकते. म्हणजे अशा प्रकारे आहार तुम्ही सुद्धा घ्यायला हवा. म्हणजे सांगायचं झालं तर श्रावणामध्ये खूप भाज्या येत असतात, त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी पालेभाजी असायलाच हवी. त्यातली त्यात आमच्याकडे शेपूची भाजी खाल्ली जाते. ती तुम्ही वगळता कांदा लसूण विरहित बनवू शकता. त्याचबरोबर रोजच्या जेवणातील आपल्या जेवणामध्ये काकडीचा वापर देखील आपण करायचा आहे. आमच्याकडे आवर्जून काकडी खाल्ली जाते. म्हणजे मुळा हा पदार्थ खाऊनच आम्ही सोमवार सोडतो. त्याचबरोबर ताटामध्ये वरण, भात, तूप असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे सोमवार सोडताना तुम्ही हलका आहार घेऊ शकता. हा आहार सात्विक आहार घ्यावा. सोमवार कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश केला तरी रात्री कडधान्य खाल्ली जात नाही. खाल्ली तरी ती पचायला जड असतात, त्यामुळे ती खाल्ली जात नाही. त्याचबरोबर आपल्या दिवसभर उपवास असतो, त्यामुळे रिकाम्या पोटी आपण असे जड पदार्थ खाणे आपल्या शरीराला चांगले नाही. म्हणजेच आपल्या ताटामध्ये वरण, भात, शेपूची भाजी, मुळा असे पदार्थ आपण खायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही मग पापड, कोणतीही वडी तुम्ही करू शकता. कोथिंबीरची वडी, आळूची वडी, एखादा गोडाचा पदार्थ ही समावेश तुम्ही नक्की करू शकता. मुळा खाणे फायदे सुद्धा खूप आहेत. खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. तर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. मुळा खाल्ल्याने हृदयविकार धोका सुद्धा कमी होतो. रक्तप्रवाह चांगला राहतो. तर अशा प्रकारे तुम्ही उपवास सोडताना हे पदार्थ खायचे आहे. तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय तरी चालेल, पण तो पचायला खूप जड असतो, त्यामुळे तुम्ही आपसा हा हलका आहार घेतला तरी चालेल. मुळा खाणे चांगलं मानलं जातं, त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मुळा उपलब्ध होईल. तुम्ही सुद्धा सोमवार सोडताना याचाच आहारामध्ये नक्की समावेश करा. पण या दिवशी चुकूनही तामसिक आहार घेऊ नका, मद्यपान करू नका. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या उपवास सोडताना कोणते पदार्थ खावे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही सोमवार सोडताना याच आहारामध्ये नक्कीच समावेश करा, पण या दिवशी चुकूनही तामसिक आहार तुम्ही घेऊ नका. तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास सोडताना कोणते पदार्थ खावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.